श्री स्वामी समर्थ दोस्त. तर हॅलो, आज मी बनवते भाकरवडीचा मसाला. भाकरवडीचा मसाला बनवणं अगदी सोप्या आणि पद्धतीने तुम्हाला मी आज दाखवणार आहे. ही मसाला वापरून अगर तुम्ही भाकरवडी बनवणार तर तुमची भाकरवडी नक्की टेस्टी आणि स्वादिष्ट येईल. ही मसाला तुम्ही ऑलरेडी दुसऱ्या भाजींना बी वापरला तरीही चालेल. खूप छान भाकरवडी येते याची. चला मग बघूया काय काय याला लागणारे साहित्य. तर याच्यासाठी आपल्याला पाहिजे काही बेसिक मसाले पाहिजे. इथं मी पॅन ठेवलेलं आहे. पॅन गॅस कमी गॅसवर मी पॅन ठेवलेलं आहे. पॅनमध्ये आता मी मसाले टाके. इथं मी 2 चम्मच बडीशोप घेतलेली आहे. ही कच्ची बडीशोप आहे जी आपण मसाल्यांना वापरतो ती बडीशोप आहे. त्यानंतर 2 चम्मच मी इथं तीळ घेईल. 2 चम्मच इथं तीळ घेईल. 2 चम्मच तीळ घ्यायची आहे. नंतर मग 2 चम्मच जिरं घ्यायचं आहे. जिरं बी 2 चम्मच घ्यायचं. तुम्ही 1 चम्मच कुठला तरी ठरवून घ्यायचं. त्याच चम्मचने सगळे मसाले करायचे. तिथं 2 चम्मच मी जिरं घेतलं आणि माझा चम्मच एकच आहे. त्यानंतर चेंज नाही करायचं. धने घेतले 2 चम्मच. त्यानंतर मग इथं मी 4-5 लवंग घेतलेली. 4-5 मिरी घेईल. लवंग आणि मिरी थोडी कमी घ्यायची, नाही तर तिखटपणा वाढेल. त्याच्यासाठी आपण ही कमी घ्यायची. हे चांगलं आता भाजून घ्यायचं आहे. मिरी आणि ते सगळं साहित्य आता चांगलं भाजून घ्यायचं आहे. नंतर मग या भाजून घ्यायचं आहे. खूप म्हणजे मिडियम गॅसवर भाजायचं. खूप मोठा गॅस नाही करायचा, नाही तर तुम्ही जास्त मोठा गॅस करणार तर त्याच्यात जिरं लवकर जळून जाईल आणि बाकीचं साहित्य तुमचं कच्चंच राहून जाईल. याच्यासाठी मिडियम गॅसवर हलक्या हाताने सगळे मसाले भाजून घ्यायचे. त्यानंतर ते थोडे भाजले गेल्यानंतर मग इथं खोबरं टाकायचं. खोबरं बी चांगलं भाजून घ्यायचं त्या मसाल्यांबरोबरच. वाटलं तर तुम्हाला की तो मसाल्यांबरोबर खोबरं व्यवस्थित भाजलं नाही जाणं तर खोबरं तुम्ही सेपरेट पण भाजू शकता. वेगळ्या म्हणजे हा मसाला काढून नंतर तो खोबरं बी वेगळं पण तुम्ही भाजू शकता सेपरेट. पण मी सेपरेट नाही भाजते, मी सगळं एकत्र भाजून घेते. आता हे चांगलं भाजून घ्यायचं आहे. त्यानंतर मग हे बघा तुम्ही बघू शकता. हे बघा मस्तपैकी भाजून घ्यायचं आहे. इतकं मस्त खरपूस होऊ द्यायचं आणि खोबरं थोडंसं लालसर होऊ द्यायचं, म्हणजे मग ओलावा हे राहिला लोक म्हणून. त्यानंतर मग हे बघा मस्तपैकी हे बघा कलर चेंज व्हायला लागलेला आहे आपल्या मसाल्यांचा. बघू शकता तुम्ही छान हे झालेलं आहे. हे बघा तुम्ही बघू शकता किती छान मसाला भाजला गेलेला आहे. अजून थोडं 5-10 मिनटं मी थोडंसं चाळून भाजून घेईल. आणि भाजताना कधी हात चालू ठेवायचं, चाळत राहायचं, नाही तर खाली लागायची भीती असते. खाली लागू शकतो मसाला आपला, म्हणून मग ते चाळत राहायचं आहे. हे बघा मस्तपैकी हे बघा किती छान कलर आलेला आहे. तुम्ही बघू शकता ते असंच कलर यायला पाहिजे मस्तपैकी. कुठलाही मसाला करायचं म्हटलं ना तो त्याला व्यवस्थित चांगलं भाजूनच मग ते हे करायचं. नंतर मग मी एका डिशमध्ये तो सगळा मसाला काढून घेईल आणि तो थोडासा थंड होऊ देईल आणि मग नंतर मग त्याला मिक्सरमधून काढून घ्यायचं. मसाला गरम गरम कधीही मिक्सरमधून काढायचा नाही तर मग त्याला तेल सुटू शकतं. तेल सुटलं तर तो मसाला काही कामाचा नसतो. याच्यासाठी मसाला चांगला थंड होऊ द्यायचा, मगच तो मसाला मिक्सरमधून काढायचा. आता तुम्ही इथं बघू शकता माझा मसाला बऱ्यापैकी चांगला थंड होऊन गेलेला आहे, म्हणजे मी हात लावू शकते आणि हे करू शकते. त्यानंतर मी मिक्सरचं भांडं घेतलं, त्याच्यामध्ये हा मसाला मी सगळा काढून घेईल. हे बघा याच्यात एक मस्तपैकी मसाला मी आता याच्यात काढून घेईल. आणि आता याच्यात आपल्याला काही सुके मसाले टाकायचे आहेत. सुके मसाल्यांमध्ये पण जे मी तुम्हाला सांगते आता त्याच्यात आहे ना. हे बघा हे सगळं काढून घ्यायचं आता आधी, आणि नंतर मग आपण याच्यात सुके मसाले टाकूया. त्याच्यात सुके मसाल्यांमध्ये हे हिंग आहे. हे मी थोडंशा अर्धा चुटकी म्हणजे घेतलेलं आहे. थोडंसंच घेतलं हिंग, जास्त हिंगची गरज नाही आहे.
नंतर मग हळद टाकायची. त्यानंतर मग मीठ आहे, चवीनुसार मीठ आहे. हे बघा चवीनुसार मीठ. त्याच्यानंतर आमचूर पावडर, हे साधं मीठ आणि शेंदा मीठ मी दोघं टाकलेले आहेत. दोघं अर्धा अर्धा चम्मच टाकलेले आहे. शेंदा मीठ अर्धा चम्मच, साधं जे आपलं मीठ असतं ते अर्धा चम्मच, दोघं अर्धा अर्धा चम्मच टाकलेले आहे. नंतर हे आमचूर पावडर 2 चम्मच मी टाकलेलं आहे. आणि त्याच्यानंतर लाल तिखट टाकायचं. लाल तिखट तुम्ही तुमच्या तिखटनुसार टाकायचं. इथं मी 2 मोठे चम्मच टाकलेले, कारण की माझी मिरची खूप तिखट आहे म्हणून मी इथं 2च चम्मच टाकते. तुमची मिरची अगर तिखी असेल तर तुम्ही जास्तही टाकू शकता. मी 1-2.5 चम्मच टाकलेले, 2 फुल टाकले आणि 1 अर्धा टाकला. त्यानंतर मग साखर घ्यायची, थोडीशी साखर टाकायची. आणि त्यानंतर मग हे सगळं मिक्सरमधून काढून घ्यायचं आहे. चला मग आपण मिक्सरमधून काढून घेऊ. हे मिक्सरमधून मी काढून घेतलेलं आहे. बघू शकता तुम्ही मस्तपैकी बारीक झालेलं आहे. बघू शकता तुम्ही, हे बघा किती छान बारीक झालेला आहे. ते बघा तुम्ही बघू शकता किती सुंदर कलर बी आलेला आहे आणि खूप छान कलर आलेला आहे. अशाच प्रकारचा मसाला आपल्याला रेडी पाहिजे रे. खूप सुंदर झालेला मसाला तुम्ही बघू शकता. आणि हे बघा खूप सुंदर झाले कलर. माझा कलर खूप छान आलेला आहे, खूप छान आलेला आहे. हे बघा तुम्ही बघू शकता खूप सुंदर कलर आलेला आहे. आणि बारीक पण मस्तपैकी झालेला आहे, कारण की आपण मसाला चांगला भाजला ना तर मिक्सरमधून बी तो चांगला बारीक निघतो. आणि इथं लागले तुम्ही टेस्ट करून बघा की तुम्हाला तिखट या मीठची गरज असले तर तुम्ही तिखट मीठ वाढवू शकता टेस्ट करून. पण मला माझ्या मसाल्याला गरज नाही आहे म्हणून मी नाही ते काहीच करणार नाही आहे. त्यानंतर मी इथं परत तवा ठेवलेला आहे. त्याच्यावर आहे ना कस्तुरी मेथी भाजून घेते. आता तुम्ही म्हणा मी कस्तुरी मेथी मिक्सरमधून का नाही काढली, तर ती मी नाही काढली. तुम्हाला वाटले तर तुम्ही मिक्सरमधून बी काढू शकता, पण मला ना अशी अख्खी ठेवायची होती म्हणून मी ही नवीन पॅन ठेवलं. पॅनवर मी थोडंसं कस्तुरी मेथी ती भाजून घे आणि ती मसाल्यात मिक्स करून घे. तुम्ही वाटलं तर तुम्ही याच्यात बी टाकू शकतात. जेव्हा आपण मिक्सरमधून तो मसाला काढला ना तेव्हाच तुम्ही त्या मसाल्यामध्ये गरम करून बारीक करू शकतात. पण मी अशीच टाकणार आहे ती मसाल्यामध्ये, कारण की अशी पण खूप छान लागते. तुम्ही बघू शकता. आता तो माझी कस्तुरी मेथी भाजली गेलेली, मी ती आता याच्यात मिक्स करून देते. हे बघा मस्तपैकी आता हे मस्तपैकी चाळून घेऊ आणि एक जीव करून घेऊ. हे बघा मस्तपैकी किती छान कलर आलेला आहे. आणि ती जेव्हा कस्तुरी मेथी अशी वरून दिसते तेव्हा खूप छान लागते आणि तिचा टेस्ट पण येतो कस्तुरी मेथीचा, अजून छान वाटतं ती टेस्ट. तर इथं माझा हा मसाला तर रेडी आहे. खूप छान झालेला आहे, खूप सुंदर कलर बी आलेला आहे. बघू शकता तुम्ही, मी एका भांड्यात काढून घेतलेला आहे. बघू शकता तुम्ही खूप छान कलर आलेला. तर हा माझा भाकरवडीचा मसालाची रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा, माझ्या चॅनल सबस्क्राईब नक्की करा. पुन्हा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तर बाय. श्री स्वामी समर्थ.